नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गर्भसंस्कार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सुद्धा आमच्यासोबत सहभागी होऊ शकता. तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत, प्रश्न आहेत, अडचणी आहेत, तुम्ही थेट आत्ता मॅडमना विचारू शकता. त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022 हा मुंबईचा STD कोड आहे आणि 66843333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मॅडम पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गर्भसंस्कार या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. खरं तर खूप दिवसांनी आपण हा विषय पुन्हा एकदा घेतलाय. खूप महत्त्वाचा विषय सगळ्याच बाबींकरता आणि पर्टिक्युलरली महिलांकरता. अगदी खरं. सो पहिल्यांदा आपण हे सांगूया की गर्भसंस्कारांमुळं महिलांना कशा पद्धतीचा फायदा हा होतो. कारण गर्भसंस्कारांमध्ये सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी लिहिलेलं जे गर्भसंस्कारांचं पुस्तक आहे, या पुस्तकांचं वाचन केल्यामुळं आणि त्यातल्या ते फॉलो केल्यामुळे ते सांगितलेल्या गोष्टी कशा पद्धतीचे बदल मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या स्त्रीमध्ये होत असतात. बघा, सर्वप्रथम तर काय आहे की गर्भसंस्कार ही जे काही आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तक लिहिलं त्याच्या मागची सगळ्यात मोठी कल्पना ही होती की आत्ता सध्याच्या काळामध्ये आपल्यापर्यंत खरं नॉलेज म्हणजे कुठलंही आपण शास्त्र आजपर्यंत पाळत आलेलो आहोत किंवा गर्भवती स्त्रीची कशी काळजी घेतली पाहिजे किंवा काय काय बदल तिच्यामध्ये घडतात तर त्याच्याकरता आपल्याला काय उपाययोजना घरी करायला पाहिजेत, या सगळ्याबद्दल खूप भ्रांती समाजामध्ये होत्या. त्यातून घरं जी आहेत ती विभक्त पद्धतीची सध्या सुरू झालेली आहेत. म्हणजे नवरा बायकोच घरी असतात आणि बरोबरीने कोणी समजवायला किंवा मार्गदर्शन करायला कोणी नसतं. बरं, मार्गदर्शन कोणी केलं तर त्याच्या पाठीमागचं लॉजिक समजत नव्हतं. आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये सध्याच्या काळात आपण पाहिलं तर डिलिव्हरीच्या आधी खूप सगळे त्रास, वजन वाढणं वगैरे, BP वाढणं, अशा प्रकारचे त्रास व्हायला लागले. डिलिव्हरीज नॉर्मल होईना किंवा लवकरच डिलिव्हरी वेळेच्या आधीच व्हायला लागली. मुलांमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर सगळे आजार जे आहेत ते खूप प्रमाणामध्ये आपल्याला वाढताना दिसायला लागले. त्यामुळे आयुर्वेदिक गर्भसंस्कार आता गेले 40 वर्ष श्री गुरुजी कार्याला करतच होते. पण त्याच्यातनं मला ही जाणीव झाली की आता ह्याची काळाची गरज अशी आहे की ही गोष्ट सगळ्यांपर्यंत बाहेर पोहोचली पाहिजे. कारण की हा जो सपोर्ट सिस्टीम आयुर्वेद सारख्या शास्त्राने तयार केलेला आहे स्त्री करता आणि येणाऱ्या जनरेशन करता, म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की नुसतं स्त्रीला सपोर्ट म्हणून नव्हे तर येणाऱ्या बाळाचे जी काही तब्येत आहे किंवा त्याचं जी काही वागणूक आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही पातळीवरती बाळ जन्माला येण्यापूर्वीच आपण कसं काम करून आणि त्याला एक आदर्श ह्युमन बनवू शकतो, आदर्श मनुष्य बनवू शकतो, ह्याच्याबद्दलची मुख्य त्याच्यामध्ये कल्पना होती. आणि त्याच्याकरता एवढं सुंदर सगळं विस्तारात वर्णन जे आहे ते आपल्याला आयुर्वेदामध्ये सापडतं. कार्याला येणाऱ्या बऱ्याचशा मंडळी होत्या की ज्यांनी त्याच्याबद्दल खूप प्रशंसा केलेली, खूप श्री गुरुजींना सांगायचे की तुमच्यामुळे आमचं सगळं हे बाळणपण वगैरे खूप सुखरूप झालं, बाळ जे आहे ते खूप चांगलं आहे. तर त्यातून अशी कल्पना आली की हे बाहेरपर्यंत आपण सगळीपर्यंत पोचवावं. आणि त्यातनं नॅचरली सकाळ मीडिया ग्रुप आणि यांनी सगळ्यांनी या अप्रतिम गोष्टी करता आपण म्हणतो ना की त्या पावलाला मदत केली आणि तसं ते लोकांपर्यंत पोचलं. तसं हे आयुर्वेदिक गर्भसंस्कार हे पुस्तक आहे ते लोकांच्या गरजेतनं आणि लोकांच्या इच्छेतनं मला वाटतं तयार झालेलं. आणि त्याच्याकरता श्री गुरुजींची प्रेरणा आणि ते सगळं लिखाण वगैरे जे झालं हळूहळू आणि त्यातनं हे पुस्तक बाहेर आलंय. नक्कीच. सुधाकर कुलकर्णी आहेत कराडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुधाकरजी, काय समस्या आहे आपली? मॅडम नमस्कार. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे, आजच्या विषयाचा नाहीये. च्यवनप्राश जे आहे ते सर्वांनी घ्यायला चालतं का? डायबेटिक्स वगैरे ज्यांना काही विकार आहेत त्यांना चालत नाही? अच्छा अच्छा, फारच चांगला प्रश्न आहे. कसं आहे बघा की हे च्यवनप्राश आहेत, म्हणजे आता एक बेसिक आपल्याकडे रेसिपी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे की च्यवनप्राश कसं करायचं. मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी रसायनासारख्या एकत्रित करून कसं त्याला पुढे आपल्याला दुसऱ्या आजारांना मदत करता येईल या दृष्टीने श्री गुरुजींनी वेगवेगळ्या रिसर्च करून च्यवनप्राश बरोबर आत्मप्राश, सुहृदप्राश वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यातनं काढल्या. आता हे जे आत्मप्राश आहे हे खरं साधारण आपण म्हणूया की 30च्या पुढच्या कुठल्याही व्यक्तीने घेतलेलं चांगलं असतं. आपल्याला जे म्हणतो की वेळेची मर्यादा पण काही नसते की बाबा थंडीचंच फक्त घ्यायला पाहिजे. तुम्ही गरमीत, उन्हाळ्यात, पावसाळ्यात, कसल्याही सीझनमध्ये हे जे च्यवनप्राश आहे ते तुम्ही घेऊ शकता, आत्मप्राश नावाचं. आता त्याच्या पुढे आपण जर का वय विचार केला म्हणजे 40 ते कितीही वयापर्यंत हे तुम्ही 30 ते कितीही वयापर्यंत तुम्ही च्यवनप्राश घेऊ शकता.
बरं 50च्या सुमारात सगळ्यांमध्ये सध्या हार्टचे त्रास दिसायला लागलेले आहेत. त्यामुळे हृदयाला मदत करण्याच्या दृष्टीने सुहृदप्राशसारखं जे च्यवनप्राश आहे ते घेतलेलं चांगलं. पण त्याच्याकरता काहीतरी त्रास होत असला तर आपण सुहृदप्राश घेतलेला बरा. किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी त्रास होत असला, माहिती आहे की बाबा आपल्या वडिलांना किंवा आईला ऑलरेडी याचा बीपीचा त्रास होता किंवा हार्ट अटॅक वगैरे आलेला आहे, तर म्हणून प्रिकॉशन म्हणून सुद्धा आपण सुहृदप्राशसारखं जे च्यवनप्राश आहे ते आपण सुरू करू शकतो. आता च्यवनप्राश तयार होत असताना त्याच्यामध्ये नॅचरली साखरेची मात्रा असते. आता डायबिटिक जे लोक असतात त्यांच्यामध्ये साखर फार प्रमाणात गेलेली चालत नाही, म्हणून त्याच्याकरता आपण स्पेशल च्यवनप्राश वेगळे तयार केलेले आहेत. तर आत्मप्राश स्पेशल जे आहे किंवा सुहृदप्राश स्पेशल जे आहे ते डायबिटिक लोकांनी घेतलेलं चालू शकतं. आता त्याच्यामध्ये सुद्धा मी असं म्हणेन की जर का शुगर तुमची व्यवस्थित कंट्रोलमध्ये आहे आणि फारसा काही त्रास साखरेचा कमी जास्त होण्याचा होत नाही आहे, तर तुम्ही हे नॉर्मल सुद्धा जे आत्मप्राश सुहृदप्राश आहेत ना ताई, ते सुद्धा घेतले तर चालू शकतात. कारण की त्याच्यामुळे साखर काही फार प्रमाणामध्ये नसते. उलट ती इतकी व्यवस्थित संस्कारित साखर असते की ते च्यवनप्राशमध्ये असलेले सगळे जे औषधी घटक आहे त्यांच्या पचण्याकरता आपल्याला जास्त मदत करते आणि शरीरामध्ये त्याचा उत्तम प्रकारे वापर जो आहे तो होऊ शकतो. त्यामुळे कुठलंही च्यवनप्राश तुम्ही घेतलं तर हरकत काहीच नाही आहे. नॉर्मल जे च्यवनप्राश आपलं संतुलनचं आहे ते अगदी लहान वयापासून आपण मुलांना घ्यायला सांगतो. ते साधारण आपण म्हटलं 30शीपर्यंत नक्कीच प्रत्येकजण घेऊ शकते. बरं, कोणाला सर्दी खोकल्याचा त्रास असला किंवा इम्युनिटी व्यवस्थित नसली, सतत आजारी पडत असले, तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपण आत्मप्राश लहान वयात सुद्धा घ्यायला सांगतो. तर त्यामुळे नॉर्मल हे जे काही रुटीन आहे त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी वयात सुद्धा आत्मप्राश जे आहे ते घेऊ शकता. तर त्यामुळे ताकदीच्या दृष्टीने, स्वतःचं एकूण स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने रसायन चिकित्सा ही जी आयुर्वेदाने सांगितलेली आहे त्याच्यामध्ये च्यवनप्राश, आत्मप्राश, सुहृदप्राश सारखे जे च्यवनप्राश आहेत ते घेतलेले नक्कीच सगळ्यांकरता उत्तम ठरू शकतील. एक थोडासा वेगळा प्रश्न मॅडम आत्ता या ठिकाणी मला विचारावासा वाटतोय, कारण गर्भसंस्कार हे पुस्तक श्री गुरुजींनी लिहिलं. गेली 20-25 वर्ष तुम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहात, काम करता आहात. गर्भसंस्कार झालेली मुलं तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहात. सो गर्भसंस्कार फॉलो करणारी मुलं किंवा त्या महिला आणि न करणारे असे सगळेच तुमच्याकडे येत असतात उपचारांकरता. कधी फरक असा खूप जाणवला का, किंवा असं कधी वाटलं का की अरे बापरे, यांनी जर गर्भसंस्कार घेतलं असतं तर खूप बरं झालं असतं, आज हा विकार यांच्यात नसता, असे कधी अनुभव आले आहेत? बघा, कसं आहे की आता गर्भसंस्कार गेले जवळजवळ आपण म्हणूया की साधारण 15-20 वर्ष तरी आपण त्याच्याबद्दल सगळीकडे व्यवस्थित लोकांपर्यंत मार्गदर्शन देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये असे बरेचसे कपल्स आहेत की ज्यांनी एक बाळ काही माहिती नसताना त्यांना झालेलं आहे आणि दुसरं बाळ जे आहे ते व्यवस्थित संतुलनमध्ये येऊन आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तकाच्या सगळ्या मार्गदर्शन जसं आहे आपण सगळं सांगितलं आहे तसं संतुलन पंचकर्म करून, शरीर शुद्धी करून, व्यवस्थित सगळं मार्गदर्शन औषधांचं घेऊन 9 महिने त्याच्यानंतर संपूर्ण काळजी बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा केलेलं आहे. त्यांना स्वतःला हा फरक जाणवतो की गर्भसंस्कारित जे बाळ आहे आणि गर्भसंस्कारित जे बाळ नाही आहे त्याच्या एकूण वागणुकीत, सगळ्या ॲप्रोचमध्ये, समजशक्तीमध्ये, त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त फरक जो आहे तो जाणवत असतो. आणि त्यामुळे काही स्त्रियांनी तर इथपर्यंत म्हटलेलं आहे की मला असं वाटतं की मी माझ्या मुलांमध्ये पार्शियालिटी केली की एका मुलाच्या वेळेला मी मेहनत घेतली आणि दुसऱ्या मुलाच्या वेळेला मी मेहनत नाही घेतलेली. दुसरा जो फरक आपल्याला दिसतो की साधे जे छोटे छोटे आजार आहेत की जे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की जर का तुम्ही संतुलन पंचकर्मासारख्या शरीरशुद्धीची प्रक्रिया केली आणि त्याच्यानंतर तुम्ही बाळाकरता प्रयत्न केला तर तुमचं एकूणच जे बीज आहे म्हणजे स्त्री पुरुष बीज जे असतात स्पर्म आणि ओवम याची शुद्धी झाल्यानंतर जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा कुठल्या प्रकारचे त्रास आहेत, आजार आहेत ते कमी व्हायला मदत मिळते. तर आमच्याकडे एक कपल असं होतं की ज्यांना दोघांना खूप सर्दी खोकल्याचा त्रास होता आणि तो काही केला कमी होत नव्हता. पहिल्या बाळाला तसा त्रास सेम जन्मानंतर होत होता, म्हणून ते कंटाळले दोघं शेवटी, कारण की स्वतःला तर झोप व्हायचीच नाही पण बाळ झालं तर बाळाची पण झोप होईना. म्हणून दुसऱ्या बाळाच्या आधी ते एवढंच करता भेटायला आले की बाबा पुढच्या बाळाला सर्दी खोकल्याचा त्रास नको, असं काहीतरी आपल्याला उपाययोजना करता येऊ शकते का. मग आपण तसं पंचकर्म करत असताना तेवढी काळजी घेतली. नंतर गर्भधारणा झालेली असताना पूर्ण 9 महिन्यामध्ये आपण व्यवस्थितपणे इम्युनिटी जास्त व्यवस्थित बिल्ड व्हावी त्याकरता आयुर्वेदाने सुचवलेली सगळी औषधं घेतली. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की दुसरं जे बाळ झालं आहे तर ते आता 3 वर्षाचं आहे. तर 3 वर्षात खरोखरी त्याला सर्दी खोकल्याचा त्रास का लवलेश आपण म्हणतो ना तर टच पण नाही झालेलं आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारचे त्याच्याकरता औषधं किंवा जागरण करायला म्हणजे काय आहे की इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला त्याचा फरक जाणवत असतो
किंवा कारल्यामध्ये आता एक नवीन टर्म कॉइन झालेली आहे संतुलन बेबी, जी आपण केलेली नाही आहे, ती स्वतः पेशंट्सनीच आपल्याकडे येऊन केलेली आहे आणि ते स्वतः अभिमानाने येऊन सांगतात की आमचं बाळ आहे ते संतुलन बेबी आहे. कारण की लोक स्वतःहून त्यांना येऊन विचारतात की तुम्ही बाळाकरता काय केलेलं आहे, किंवा तुमच्या बाळाच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक आहे, समज आहे, किंवा ही जी मुलं असतात ती खूप चपळ असतात सगळं समजून घेण्यामध्ये, एकपाठी असतात. तर हे जे सगळे चेंजेस आपल्याला मुलांमध्ये दिसतात त्याचा खूप जास्त फरक आपल्याला दिसतो. आता म्हणजे माझी सुद्धा मुलं, आता जेव्हा हे गर्भसंस्कार पुस्तक लिहिण्याची कल्पना आली तेव्हा मी श्री गुरुजींना तेच म्हटलं की जो काही फरक मला माझ्या मुलांमध्ये जाणवतो आहे तो मला दुसऱ्यांपर्यंत पोचावा अशी खूप इच्छा आहे. तर तेव्हा त्यांनी म्हटलं की मग मेहनत करायला घ्या, तुम्ही लिहायला सुरू करा याच्याबद्दल, आणि आपण हे जे आहे आपण म्हणतो की गर्भसंस्कारचा इत्थंभूत विषय आहे तो आपण व्यवस्थित क्रमाक्रमाने लोकांसमोर कसा मांडता येईल याच्याकरता प्रयत्न करूया. आणि म्हणून सगळे जे माझे पण अनुभव होते, सगळं जे काय आम्ही औषधोपचार वगैरे त्याच्यामध्ये केला आहे तर तो सगळा व्यवस्थितरित्या आम्ही लिहून काढलेला तेव्हा, आणि तसं हिशोबाने स्टेप बाय स्टेप हे आपण गर्भसंस्कार पुस्तक तयार केलं. सगळ्या आयुर्वेदिक जे काही पुस्तकं ग्रंथ सगळे आहेत त्यांचे सगळे संदर्भ घेऊन, आणि त्यातून हे आपण म्हणतो ना की जसं गर्भसंस्कार बाळाचा एक विशेष जन्म होतो तशा प्रकारे आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तकाचा सुद्धा जन्म झाला. आणि त्याचा खूप अभिमान वाटतो मला, कारण की आजही कित्येक लोक आहे, म्हणजे एखाद्या वेळेस आपण म्हणूया कुठला तरी आजार आहे तो 10 लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे ट्रीट केला जाईल, पण गर्भसंस्कार हा एक असा विषय आहे की त्याच्यातलं सगळं जे मार्गदर्शन आहे ते इतके काटेकोरपणे सगळं व्यवस्थित या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की आमच्याकडे संतुलनला न येणाऱ्या व्यक्तीसुद्धा जो आहे तो व्यवस्थितपणे याचं पालन केल्यानंतर त्याला त्याचे रिझल्ट्स दिसतात. आणि जरी संतुलनमध्ये कधी पाय ठेवलेला त्यांनी नसला तरीही ते आम्हाला अभिमानाने ईमेल करून किंवा कुठेतरी भेटून आम्हाला नक्की सांगतात की आमचं बाळ पण संतुलन बेबी आहे. म्हणजे घरामध्ये आजी असण्याची जी भूमिका आहे ती खरं संतुलनच्या या आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तकाने निभावलेली आहे असे आपल्याला कित्येक लोकांकडून फीडबॅक जो आहे तो मिळालेला आहे. आणि हा कालांतर हा होऊ शकत नाही विषय, कारण की ही सतत चालणारी प्रोसेस आहे आणि लोकांना त्याचा फायदा आणि लोकांना त्याची गरज सुद्धा जी आहे ती आज समजलेली आहे. बरोबर. गेली 12-13 वर्षांपासून साम टी व्हीवर सामसंजीवनी हा कार्यक्रम सुरू आहे आणि सामसंजीवनीच्या माध्यमातून डॉक्टर श्री गुरु बालाजी तांबे असतील, मालविका मॅडम असतील, भाग्यश्री मॅडम असतील, हे सातत्यानं गर्भसंस्कारांबद्दल बोलत आलेले आहेत. त्याच्यामुळे एक पिढी तयार करण्याचं काम गर्भसंस्कार या पुस्तकानं केलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. त्यामुळे याच संदर्भात अधिक माहिती हवी असेल, शंका असतील, काही समस्या असतील, प्रश्न असतील, अडचणी असतील, तुम्ही निश्चितपणानं आत्मसंतुलनला कधीही संपर्क करू शकता. आता टी व्ही स्क्रीनवरती तुम्हाला जे नंबर्स दिसत आहेत या नंबर्सवरती फोन करून तुम्ही मालविका मॅडमना भेटू शकता, भाग्यश्री मॅडमना भेटू शकता. आणि जेणेकरून तुमच्या या ही जी काही नवीन एक जनरेशन म्हणतो की आत्ता या सगळ्या ताकदीची जनरेशन निर्माण करायची असेल तर गर्भसंस्कारांसारखा एक फार मोठा उपाय आपल्या हातामध्ये आहे आणि तो करून घ्यायला हवा. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा सामसंजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गर्भसंस्कार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मॅडम, जसं आत्ता मी म्हटलं की गर्भसंस्कार या पुस्तकाबद्दल आता नवीन अनेक जण असतील प्रेक्षक जे आपल्याला बघत असतील ज्यांना कदाचित माहिती नसेल, असं होणार नाही खरं तर, कारण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण तरीसुद्धा गर्भसंस्कार हे कुठल्या स्टेपवरती चालू झाले पाहिजेत? म्हणजे बऱ्याच वेळेला ही शंका येते की गर्भधारणा झाल्यानंतर चालू करायचे का गर्भधारणा व्हायच्या आधी चालू करायचे, किंवा एखाद्यानं समजा गर्भधारणा झाल्यानंतर मध्येच कधीतरी कळलं तर मग गर्भसंस्कार चालू करून चालतं का, असे अनेक प्रश्न असू शकतात. तर काय सांगता येईल? बघा, सर्वप्रथम तर कसं आहे की हा आयुर्वेदिक गर्भसंस्कार हा जो कॉन्सेप्ट आहे हा फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात नाही संपूर्ण जगामध्येच आहे. आणि आपल्याकडे खूप वेगवेगळ्या देशातनं सुद्धा लोक एस्पेशली ह्याच्याकरता येतात आणि खूप चांगले त्यांना काय म्हणतो ना मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला देणं शक्य होतं. आता बघा, गर्भसंस्कार आपण जेव्हा म्हणतो तेव्हा गर्भ आणि संस्कार हे 2 शब्द त्याच्यामध्ये आहेत. तर गर्भ म्हणजे की जे आपल्याला माहिती नाही आहे. गर्भ आपण कधी म्हणतो जेव्हा बाळ आपल्यासमोर जन्म घेऊन आलेलं नसतं. गर्भ म्हणजे काहीतरी गुपित.
तर दोन्ही दृष्टीने आपण विचार करू शकतो. एक असतं की न कळत झालेले इफेक्ट्स, म्हणजे संस्कार म्हणजे काय, आपण जे काही कल्चरिंग करतो, आता कल्चरिंग पॉझिटिव्ह पण असू शकतं, कल्चरिंग निगेटिव्ह सुद्धा असू शकतं. त्यामुळे आपण हे जेव्हा म्हणतो की गर्भसंस्कार म्हणजे आतमध्ये अजन्म, म्हणजे ज्याचा जन्म झालेला नाही आहे अशा बाळावरती होणारे जे संस्कार आहेत आणि जे आपल्याला सुद्धा माहिती नाही आहे. म्हणजे गर्भसंस्कारची पहिली पायरी काय आहे तर अवेअरनेस, म्हणजे की आपल्याला विचारपूर्वक गर्भधारणा होणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे की कळलं नाही आणि गर्भधारणा झाली असं शक्यतो होऊ नये, हे आयुर्वेदाचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही पहिले दोन्ही पती पत्नी जे आहेत किंवा पार्टनर्स आहेत त्यांनी ठरवायचं की आम्हाला बाळ हवं आहे. आणि बाळ कसं हवं आहे तर आपल्याला बाबा सुदृढ बाळ हवं आहे, आपल्याला मेधावी बाळ हवं आहे, आपल्याला तेजस्वी बाळ हवं आहे. माझ्यामध्ये देण्यासारख्या ज्या काही क्वालिटीज असतील, नॅचरली माझ्या बाळामध्ये काही आईन्स्टाईनच्या क्वालिटीज किंवा मध्येच कुठल्या तरी मोठ्या महान व्यक्तीच्या क्वालिटीज येऊ नाही शकत आहे, पण जे काही माझं जेनेटिक कोडिंग किंवा जे काही जेनेटिक स्ट्रक्चर मला मिळालेलं आहे त्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मी बाळापर्यंत जाऊ द्यावा. आता सपोज आपण आईवडिलांमध्ये विचार केला की वडिलांच्या बाजूनी जर का केस लवकर पांढरे होण्याची शक्यता असलेले जेनेटिक्स असेल आणि आईकडून मात्र छान काळे भोर, आपण म्हणतो ना की घनदाट केस असल्याचे जेनेटिक्स असेल, तर तुम्हाला जर का जेनेटिक चूज करायचे चान्सेस दिले तर तुम्ही कुठलं जेनेटिक चूज कराल? तुम्ही होणाऱ्या बाळाकरता छान काळे भोर दाट केस असणारच जेनेटिक्स चूज करण्याची इच्छा असेल ना, पण ते चूज करण्याची परवानगी आपल्याला आहे का? नाही, कारण की ते गुपित आहे, आपल्याला माहिती नाही की ते स्पर्म आणि ओवम कुठल्या प्रकारचे येऊन मिळतील. तर त्याच्याकरता म्हणून वेगवेगळ्या ज्या काही एनर्जीज त्यावेळेस शरीरामध्ये काम करत असतात, ज्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अपान वायू त्यांनी सांगितलेला आहे. तर हे जे अपान वायू आहे आणि आपलं जे काही जेनेटिक स्ट्रक्चर जे काही आपल्या शरीरामध्ये तयार होणार आहे त्याची शुद्धी करून घेणं हे त्यांनी म्हटलेलं आहे की अत्यंत महत्त्वाचं आहे, की जेणेकरून जे काही तुम्ही पुढे बाळाला देणार आहात ते त्यातल्या त्यात तुमचं चांगलं जेनेटिक्स बाळापर्यंत जाऊ शकेल. तर नॅचरली तयारी जी आहे ती आपल्याला गर्भधारणेपूर्वीच करायला पाहिजे. आता याच्याकरता काळ आपण जर का विचार केला तर मिनिमम 3 महिन्याआधी ही गर्भधारणा होण्याच्या आपण जाऊन तज्ज्ञांना भेटलो आणि सगळी तयारी केली तर जास्त उत्तम असतं. अगदीच आपल्याला नाहीच जमलं बाबा, आता प्रेग्नन्सी राहूनच गेली किंवा 3ऱ्या महिन्यानंतरच आपल्याला वेळ झाला आहे की आपल्याला जाऊन कोणाला तरी भेटून आणि गर्भसंस्कार विषयाची माहिती घेता येते, तर चालेल ना. आपण काय 33% पासिंग नाही म्हणत का, आपण 50% पासिंग नाही म्हणत का, आपण 80% पासिंग नाही म्हणत का. तर जेवढे जास्त मार्क्स आपल्याला मिळवता येणं शक्य असेल तेवढे जास्त मार्क्स मिळवलेले चांगले असतात. त्यामुळे जब जागो तब सवेरा अशा आपण जी काही म्हण आहे त्याच्या हिशोबाने आपण जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा हे गर्भसंस्कार जे आहेत ते केलेले अत्यंत उत्तम असतात. नक्कीच मॅडम, एक फोन येतोय, आपण घेऊया. प्रिया आहेत डिग्रजवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रिया, काय समस्या आहे आपली? नमस्कार मॅडम, मी डिग्रजवरून बोलते. माझं बाळ आहे 10 महिन्याचं. ती ना शनिवारपासून पातळशी करते मॅडम पाण्यासाठी, तर तिला अजून दात आले नाहीये, तर ती दात येत आहे म्हणून करत आहे, म्हणजे की बा तिला असं पहिला उन्हाळा आहे म्हणून त्रास होत आहे. बसत नाही आहे. दिवसातून 7-8 वेळा तरी करते. पाणी तिची पिशवी मध्ये घट्ट करायची आणि ती जेवण पण नाही घेत आहे. तिला वरचं जेवण सुरू केलं आहे तर सध्या दूध वगैरे पिते, पण असं काही कणकीचे आंबील वगैरे असं काही दिलं तर ती थोडीफारच घेते, खुरखुर करते, असं घेत नाही ती. काय करायला पाहिजे याच्यामध्ये? नक्कीच मॅडम, काय सांगता येईल? आता बघा कसं आहे की मुलांमध्ये आपल्याला थोडंसं काळजी घ्यावी लागते. कधीही मोशन्स जर का लूज होत असले तर त्याच्याने शरीरातलं कुठलंही जे आपण म्हणतो ना की पाणी आहे जे ते कमी होतं कामा नये, म्हणजे डिहायड्रेशन मुलांना व्हायला नाही पाहिजे. तर आत्ता गरमीचे दिवस आहेत, बऱ्याचशा मुलांना भूक जी आहे ती पण कमी होऊन जाते, थोडे मुलं मलूल पण होऊन जातात. तर अशा वेळेला खरं लिंबाचं सरबत आहे किंवा कोकमाचं सरबत आहे हे तुम्ही मुलांना देऊ शकता, किंवा नुसतं साखर मीठ पाणी जरी प्यायला दिलं तरी त्याचा आपल्याला फायदा होताना दिसतो. आता तुमच्या मुलीच्या केसमध्ये बघा 10 महिन्याची ती आहे, म्हणजे नक्कीच दातांची जी आतमधली सगळी तयारी आहे ती सुरू झालेली असणार. आता याच्यामध्ये बऱ्याचदा अपचन होऊन आणि त्रास होऊ शकतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष आपल्याला सुद्धा ही जाणीव जी आहे ती होतेच रोजच्या याच्यामध्ये. मुलांना पाहिलं तर की दाताच्या वेळेस त्यांना हिरवी शी होणं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये शी होणं, पण ह्याचं आपल्याला काळजी एवढीच घेतली पाहिजे की त्याच्यामुळे त्यांना विचित्र थकवा येत नाही ना किंवा डिहायड्रेशन होत नाही ना, नाहीतर मग आपल्याला त्याच्याकरता लगेचच काहीतरी औषधांची उपाययोजना करावी लागू शकते. आयुर्वेदामध्ये याच्याकरता खूप सोपे उपाय सांगितलेले आहेत. जसं तुमचं
जर का गुटी तुम्ही देत असलात तर आपली जी संतुलनची बालगुटी आहे ती डायरेक्टली पावडर असते की जी तुम्हाला रोज सोप्याप्रमाणे देता येऊ शकते. पण त्याशिवाय सुद्धा काही हर्ब्स असतात, जसं मुरुड शेंग झाली किंवा जायफळ झाला, तर तो अशा काळामध्ये जर का तुम्ही तिला उगाळून आणि दिलात तर याच्याने पचनसुद्धा सुधारायला मदत मिळते आणि शीसुद्धा जी सारखी सारखी होत आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत मिळू शकते. त्याचबरोबरीने संतुलनचं जे बाल हर्बल सिरप आहे तेही तुम्ही तिला दिलं तर त्याच्याने सुद्धा तिचा हा त्रास जो आहे तो कमी व्हायला तुम्हाला मदत मिळेल. आणि बरोबरीने दंतोद्भेद व्यवस्थित होण्याकरता म्हणजे दात जे आहेत ते व्यवस्थित निघण्याकरता आयुर्वेदामध्ये काही वेगवेगळ्या पावडर्स सांगितल्या आहेत ज्या आपण दंतमंजनासारख्या मुलांना वापरू शकतो. तर तेही जर का तुम्ही संतुलनला लगेच कॉन्टॅक्ट केला तर त्याच्यातनं तुम्हाला त्याचे डिटेल्स आहेत ते मिळू शकतील. आणि नाहीतर कार्यक्रमानंतर शक्य झालं आणि तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आमच्याकडे असले तर संतुलन स्वतःही तुमच्याशी त्याच्याबद्दल कॉन्टॅक्ट करू शकेल. म्हणजे लहान बाळ आहे तर वेळ वाया नको जायला त्याच्याकरता. तर ही सगळी काळजी तुम्ही नक्की घ्या. बाळाला व्यवस्थित तुम्ही द्रवपदार्थ देत राहा आणि मुख्य म्हणजे तुम्ही जर का रेडीमेड खाणं बाळाला देत असाल तर ते जितकं अवॉइड करू शकाल तेवढं जास्त बरं राहील. कारण की रेडीमेड याच्यामध्ये बरेचसे काही केमिकल्स असतात, काही रंग वगैरे टाकलेले असतात, काही फ्लेवर्स टाकलेले असतात आणि टिकवण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हसुद्धा असतात. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाळाच्या स्वास्थ्याकरता बिलकुलच योग्य नसतात. आपण थोडासा वेळ जर का दिला बाळाचा आहार तयार करण्याकरता तर भाताची डाळीची आपल्याला खिमटी करून देता येऊ शकते किंवा डाळीचं पाणी तुम्ही देऊ शकता. भाज्यांचे सूप आहेत ते अशा वेळेला आपण मुलांना चालू करू शकतो. आत्ता फळांचा सीझन आहे तर अर्धा अर्धा छोटे छोटे जे ग्लास असतात ते भरून बाळांना तुम्ही ज्युसेस वगैरे दिले 10व्या महिन्यामध्ये. तर हे सगळे नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत त्या बाळाच्या ताकदीकरताही चांगल्या असतात आणि पचनाच्या दृष्टीनेही योग्य असतात. तर ही सगळी काळजी जर का तुम्ही घेतलीत तर मला वाटतं तिचं सगळं व्यवस्थित व्हायला नक्कीच मदत मिळेल. आणि मला संपूर्ण विश्वास आहे की तुम्ही बालामृत सारखी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती बाळाकरता नक्की चालू केली असेल. कारण की त्याच्याने सुद्धा इम्युनिटी वगैरे स्ट्रॉंग राहायला बाळाची आणि एकूण वाढ व्यवस्थित राहायला आपल्याला मदत जी आहे ती मिळू शकते. नक्कीच मॅडम, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. प्लॅन बेबी ही जी कॉन्सेप्ट आहे ही गर्भसंस्कारांमुळे शक्य होते का? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं स्वप्न असतं काहीतरी आपण बनावं किंवा या क्षेत्रामध्ये जावं, पण ते अनेक वेळेला परिस्थितीमुळे घटनांमुळे शक्य होत नाही. मग ते मुलाने करावं किंवा मुलीने करावं अशी इच्छा असते, अपेक्षा असते. पण मग अशी इच्छा अपेक्षा मनामध्ये धरून जर एखाद्या जोडप्याने ठरवलं की माझे होणारं मूल हे या क्षेत्रात होईल आणि तर असं काही प्लॅन करता येतं का? बघा, पहिली गोष्ट काय आहे की आपण म्हणून पहिला इम्पॉर्टंट शब्द जो वापरला ते म्हणजे आपण आदर्श मनुष्य तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आजच्या काळामध्ये आपण म्हणतो ना की कोणाला तरी डॉक्टर व्हायची इच्छा असते, कोणाला तरी CA व्हायची इच्छा असते, कोणाला तरी रायटर, कोणाला तरी ॲक्टर. हे सगळे जे काही आपण म्हणूया ह्या आजच्या काळातल्या गोष्टी आहेत आणि हे नैसर्गिक नाही आहे. बघा, कुठलंही आयुर्वेदातलं आपण तत्त्व बघितलं तर ते नैसर्गिकरित्या गोष्टींकडे विचार करत असतं. तर याच्यामध्ये आपण एवढीच मदत करू शकतो की बाबा आपल्याला जर का माहिती की माझं मॅथ्स आहे ते चांगलं आहे आणि त्याच्यामुळे मला इंजिनिअरिंगला जायची इच्छा होती पण काही कारणामुळे मला ते करता आलेलं नाही, तर पण एवढं नक्की करू शकतो की आपण जे काही स्तोत्र मंत्र पठण आपल्याला सांगितलेलं आहे, चांगली पुस्तकं वाचायला सांगितलेली आहेत, तर त्या 9 महिन्याच्या काळामध्ये आपण व्यवस्थितरित्या विचार करून कुठल्या पुस्तकांमधून बेसिक्स जे आहे ते सगळे क्लिअर होऊ शकतील आपल्या स्वतःला आणि आपल्या होणाऱ्या बाळाला. त्याच्याकरता आपण मेहनत जी आहे ती नक्की घेऊ शकतो. पण त्याच्यानंतर त्यांनी मॅथ्स जरी चांगलं निघालं तरी त्यांनी इंजिनिअरिंगला जायचं आहे का, त्यांनी CAला जायचं आहे का, त्यांनी बिझनेसमॅन बनून लॉजिकली त्याला काहीतरी मोठं व्हायची इच्छा आहे, हे मात्र आपण नक्की आपल्या बाळावरतीच ठेवलेलं चांगलं आहे. कारण की आपल्याला बॉलिवूडने आपल्याला 3 इडियट्ससारखं सुद्धा खूप महत्त्वाचा विषय दिलेला आहे की ज्याच्यामध्ये समोरच्याचं आयुष्य आपण किती डिक्टेट करावं ह्यालाही एक मर्यादा आहे ती सांगितलेली आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टी आपण नक्की द्यावा, पण त्याच्यातनं त्याला आयुष्यात पुढे कुठली वाटचाल धरायची आहे ह्याची सुद्धा जी आपण म्हणूया की गुरुकिल्ली आहे ती त्याच्याच हातात दिलेली चांगली. आपण त्याला जर का व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं असलं तर त्याच्यातनं निर्णय जे आहेत ते नक्की प्रत्येकाचे स्वतःच्या आयुष्याकरता स्वतःचेच असले पाहिजे. आणि हाही गर्भसंस्काराचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे की आपण मुलांना जी विचारशक्ती देणार आहोत ती सुद्धा या प्रकारे देता आली पाहिजे की ते स्वतःचे स्वतः आत्मनिर्भर व्हावे. आपण आपल्यावरती निर्भर होणारं बाळ जर का जन्माला घालणार असलो तर त्या गर्भसंस्काराला आणि त्या विचारांना सुद्धा अर्थ राहत नाही असं मला वाटतं. त्यामुळे
त्यांचं आयुष्य आहे ते त्यांचंच आहे, फक्त त्याच्याकरता जी ठेव आपण देणार आहोत ती आपण व्यवस्थित विचारपूर्वक दिली पाहिजे. तर आपण जेव्हा घर एखाद्या मुलाला आपल्याला द्यायचा आपण विचार करतो तर नक्कीच घर आपण चांगल्यातलं चांगलं द्यायचा प्रयत्न करूया, की मला 1 कोटीचं जमतं तर मी 1 कोटीचं देणार, मला 50 लाखाचं जमतं तर 50 लाखाचं देणार. पण त्याच्यामधली रंगरंगोटी कशी असावी किंवा त्यांनी त्याच्यातले पिक्चर कुठले लावावे किंवा TV कुठल्या प्रकारचा त्याच्यामध्ये त्यांनी घरात घ्यावा, हे सगळं जे आहे तो विचार आपण मुलांमध्ये त्यांच्याच हिशोबाने सोडलेला मला वाटतं जास्त बरं राहील. त्यामुळे व्यवसायाचा विचार करून गर्भसंस्कार करू नये. आज आपण एक चांगल्या मुलाला मुलीला जन्म देणार आहोत हा विचार ठेवून जर का गर्भसंस्कार केला तर मला वाटतं तो जास्त यशाला पोचेल. निश्चित खूप छान असं मार्गदर्शन गर्भसंस्कार या विषयाच्या निमित्तानं. मला वाटतं खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे आत्ता मॅडमने आत्ता या कार्यक्रमाच्या दरम्यान विशद केलेले आहेत आणि या सगळ्यावरती तुम्ही फार गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि तशा पद्धतीनं हे जे काही गर्भसंस्कार आहेत ते आत्मसात करून ही जी येणारी पिढी आहे ती सुदृढ आणि आरोग्यसंपन्न कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी मनापासून आभार. मलाही आनंद आहे. आणि याबरोबरच वेळ होता इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV.